गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. नमस्कार सर्वांना. हा आपण चौकोन एक रुमाल केलेला, तर त्यालाच आपण आता कडेने गोलाकार शेप देणार आहोत. तर पाहूया. आता मी इथे 2 साखळी आणि 2 खांब असे घेतलेले आहे. तर आता हेच कंटिन्यू करायचं आहे. तर इथे आपण 2 साखळी घेतले, एका साखळीतून 2 खांब घ्यायचे. 1 2. सर्वात आधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. शेअर करायला विसरू नका. 1 आणि 2. दोन साखळी घेतलेले. आता 2 खांब घ्यायचे. 1 आणि 2. परत 2 साखळी आणि 2 खांब. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडले का नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करत जावा. कमेंट केल्यामुळे म्हणजे आपल्यामध्ये पण एक संवाद होतो. ताटावरचे रुमाल आपण वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत. आता मी यामध्ये कसं केलेलं आहे की चौकोन रुमाल करून त्याला गोलाकार शेप देत आहे. एक 2. परत 2 साखळी आणि 2 खांब. तर आता पहा, हे असा हा रुमाल होत आहे. तर पुढे कंटिन्यू करत आहोत आपण. इथे फक्त काय केलंय की जे इथे कॉर्नरला आपण जे 3 साखळी 2 खांब आणि 3 साखळी असं घेतो, ते न घेता कंटिन्युअसली आपण गोल रुमालाला कसं घेतोय तसं घेतोय. पाहायचंय चौकोनच शेप राहतो का शेप कोणता होतो ते नक्की पहा व्हिडिओ. त्या पुढे यापुढे कळेल आपल्याला की हा शेप कसा होतोय. तर आता मी हा पूर्ण इथून ह्या पूर्ण कंप्लीट करून घेते इथेपर्यंत. जांभळ्या कलरचा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपण घेणार आहोत. आता माझ्याकडे चमकीची लोकर नाही आहे, तर आपण ॲडजस्टमेंट करूया की मी साधी लोकर घेतलेली आहे पिंक कलरची. काही कारणास्तव मला बाहेर लोकर घेण्यासाठी जाता आलं नाही आहे, तर मी आता इथेच तुम्हाला आता पुढे हा रुमाल कंप्लीट करण्यासाठी मी आता ही लोकर घेत आहे. आता इथून आपण खांब घेऊया. 1 2 3. 3 साखळी घेतले. एकाच ठिकाणाहून 2 खांब घेऊया. 2 खांब घेतले, 2 साखळी आणि परत 2 खांब. आणि 2 साखळी. फक्त आता काय करायचं आपल्याला की जे आपण मध्ये गॅप घेत होतो तो गॅप कमी घ्यायचा आहे. कारण चमकीच्या लोकरीमध्ये असं होतं की गॅप जास्त घेतला तर चालतो, कारण ती लोकर पण मोठी असते आणि त्यामुळे ते लगेचच डिझाईन भरून येते. पण साध्या लोकरीचं असं होतं की वेळ लागतो पूर्ण राऊंड कंप्लीट व्हायला.
दिसायला पण फरक जाणवतो पहा. पण एक आहे, साध्या लोकरीची डिझाईन जरा उठून दिसते, चमकीच्या लोकरीमधली डिझाईन उठून दिसत नाहीये. पहा तुम्ही पुढे. तुम्ही साध्या रुमाल लोकरीमध्ये पण हा रुमाल करू शकता. हा धागा जो आहे तो मी पिन्यातच घेत आहे, म्हणजे तो व्यवस्थित टाईट होऊन जातो. कट करण्याऐवजी तुम्ही पण विणताना जे धागे असतात ते त्यामध्ये गुंतवून टाकायचे, जेणेकरून रुमाल व्यवस्थित टाईट होईल, मजबूत होईल, की जेणेकरून कोणताच धागा कुठे निघणार नाही, रुमाला मजबूत होईल. दोन दोन साखळी आणि 2 खांब. ही अशी डिझाईन होत आहे. आता ही आपण पूर्ण असाच पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवत आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रुमाल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ पण पहा आणि उद्याचा पण व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय.